हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचं याचिकाकर्ता असल्यामुळे तुमचं पोलीस ऍक्टमध्ये ड्युटी आहे मला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं. माझं नाव अमित सिंग आहे. कॉर्पोरेशननी 1500 झाडं तोडण्याची यादी काढलेली आहे. ते 1500 झाडं कुठली ते पाहायची, तर ही पब्लिकची प्रॉपर्टी आणि आम्हाला ही जागा बघायची. तर वॉचमॅन आम्हाला सोडत नाही. तुमच्या 2 पोलिसला इथं पाठवता का, जरा यांना समजावून सांगता का, आम्हाला ती झाडं फक्त बघून मोजायची. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या बोटॅनिकल गार्डन मुंडवा येथे 42 एकरमधली 1500 झाडं कत्तल करण्याचा लाकूड तोड्यांनी फरमान दिलाय. नागरिकांनी त्यावर ऑब्जेक्शन रेज करण्याची शेवटची तारीख उद्या 9 जून संध्याकाळी 6 वाजता. किती लपवाछपवी सुरू आहे बघा. पुढच्या गेटनी आम्हाला एंट्री दिली नाही म्हणून आम्ही अर्धे लोक मागच्या गेटनी आलो, तर पुणेकरांनी कधी मागितलेलेच नाही. जे रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन प्रोजेक्टने किती सत्यानाश करून ठेवला तेही दिसलं. ज्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला 70 वर्ष लागली हे जंगल उभारण्यासाठी, त्याला कुठल्या तरी थातूर मातूर डेव्हलपमेंटच्या नावाखाली सत्यानाश करण्यात येणार आहे. बहुतेक प्रशासन आपल्या पुणेकरांना बिंडोक तरी समजतं, नाही तर स्वतःची मनमानी तरी त्यांना करायची. बघा इथे खुद्द BSIनी बोर्ड्स लावलेत. नॅचरल रिझर्व्ह फॉरेस्ट, रेअर एंडेंजर्ड थ्रेटन प्लांट्स, दुर्लभ संकटग्रस्त एवं लुप्तप्राय वनस्पती. इतकी दुर्लभ आणि महत्वाची जागा असताना जी कोरेगाव पार्क, मुंडवा, केशवनगर इत्यादी एरियांना ॲज अ लंग्स म्हणून ऑक्सिजन प्रोव्हाइड करतंय. कॉर्पोरेशन ते थेट राज्यकर्त्यांपर्यंत सगळ्या भ्रष्ट लोकांना फक्त लँड ग्रॅबिंग मध्ये पैसे करोडोंचे खायचेत. पण आपल्या पुणेकरांचा श्वास इथे कोंडला जातोय. तुम्ही आता आवाज नाही उठवलात तर हे फॉरेस्ट वन्स इट इज गॉन, इट इज गॉन. यू कॅन नॉट रिट्राईव्ह इट बॅक. ट्री डॉकेट मधली अर्धवट माहिती, झाडांची नंबरिंग न बघू देणं आणि आम्हाला इथे एंट्री न देणं, हे सगळं लपवाछपवी फक्त एवढंच इंडिकेट करते दे हॅव टू हाईड दिस व्हेरी प्रिस्टीन प्लेस फ्रॉम पुणेकर. रूट अवर लँड्स, फॉरेस्ट अँड रिव्हर्स and leave us in this climatic destruction. आम्ही मागच्या रोडने आलो आणि यांनी आता इथे दार लॉक करून ठेवले. जेव्हा आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलीस दादा इथे आले, त्यांच्या मदतीने आमची अर्धी लोक गेटच्या आत आले. आता इथूनच आम्हाला जायचं आहे. आमची अर्धी टीम पोलीस स्टेशनला पोहोचली आहे, मुंडवा पोलीस स्टेशन. हे आम्हाला तिथे ह्या गेटला जायला देत नाहीये. आणि मागचा रस्ता जो आहे नदीकाठचा, तो अजिबात चांगला नाहीये. तिकडे आम्ही धडपडूत आलोय म्हणून आम्ही या गेटच्या बाहेर चाललोय. कुठलंच एन्क्रोचमेंट नाही आहे. ट्री डॉकेटमध्ये हे झाडं दिली आहेत ना, मग आम्हाला इथे झाडं बघायला यावंच लागणार आहे. इतके लोक सुशिक्षित, शिकलेले, सभ्य लोक जे इथे कचरा साफ करत आलेत आणि त्यांना वाटतंय की आम्ही इथे एन्क्रोचमेंट करतोय. ओ सर, कुठे गेले भैया? ये देखो तुम्हारा कचरा हमने साफ किया. ये देखो, आपके बॉस को दिखाओ कौन इधर आता है. आपके ही लोग दारू बिरू पीते होंगे, पार्टी करते होंगे. आपका कचरा हमने साफ किया इधर. ये देखो, हमको पड़ी है. वय बघा ह्या आजींचं. हे सगळे इथे आलेले आहेत, झाडं वाचवण्यासाठी आले. तोड़ के वहाँ से जाते हैं, मैं देखती रहती हूँ, मैं रिपोर्ट भी करती रहती हूँ. कर्तव्यशील नागरिक म्हणून आम्ही स्वतःहून मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि थँकफुली तिथल्या दोन्ही साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. पुणेकर्स, प्लीज सेंड युअर ऑब्जेक्शन ईमेल्स. लास्ट डेट इज टुमॉरो 9th.